श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामिन्ये नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 28. श्री वासवी नगरेश्वर वृत्तांत. विष्णू महाविष्णू, लक्ष्मी महालक्ष्मी, सरस्वती महासरस्वती, काली महाकाली स्वरूप वर्णन. शुक्रवारचा दिवस होता. श्री वासवी कन्यका देवीच्या जयंती उत्सवाचा शुभ समय होता. श्रीपाद कृष्णा नदीच्या जलावरून चालतच पैलतीराला गेले. आम्ही मात्र नावेने पोहोचलो. सकाळचे 7 वाजले असतील. तिकडे तिरुमल क्षेत्रातही श्री व्यंकटेश्वर स्वामी व श्री अलिमेलू मुक्कांबिका यांच्या अर्चनेची शुभ वेळ होती. आदल्या दिवशी ज्या गोशालेची निर्मिती झाली होती त्या गोशालेत श्रीपादांनी प्रवेश केला व ते तेथे ध्यानस्थ झाले. आम्ही पण त्याच गोशालेत पोहोचलो. पंचदेव पहाडावरील श्रीपादांच्या दरबाराची ती वेळ होती. आम्हाला एक वेगळेच अद्भुत दृश्य दिसले. श्रीपादांच्या शरीरातून झळझळते तेज बाहेर पडू लागले. बघता बघता ते तेज चारी दिशेला पसरू लागले. त्यांचे शरीर प्राकृतिक वाटत नव्हते. तेजोमय मूर्तीचे दर्शन होऊ लागले. ते गोशालेतून बाहेर आले. नेहमी त्यांची सावली जमिनीवर पडत असे. आज मात्र ती पडत नव्हती. ते चालत असताना त्यांची पदचिन्ह उमटत असत. आज जमिनीवर त्यांची पदचिन्हे उमटत नव्हती. त्यांनी सूर्य भगवानाकडे तीक्ष्ण दृष्टीने पाहिले. त्यांचे शरीर तेजोमय झाले. ते तेजोरूप वृद्धिंगत होत सूर्यात मिसळून गेले. तेजोमय रूपाने श्रीपाद सूर्यात विलीन झालेले आम्ही प्रत्यक्ष आमच्या डोळ्यांनी बघितले. बघता बघता ते अदृश्य झाले. नंतर त्या सूर्यबिंबात आम्हाला एक तेजोमय शिशूचे दर्शन झाले. ते बाळ सूर्यापासून भराभरा खाली येत होते. त्या बाळाने जमिनीवर पाऊल ठेवताच आमच्या नजरेसमोरची जमीन अदृश्य झाली. बघतो तो काय, श्रीपाद तिथे मंद हास्य करीत उभे होते. परत त्यांनी सूर्याकडे तीक्ष्ण दृष्टीने बघितले. पुन्हा आम्हाला जमीन दिसू लागली. त्यांनी आम्हा दोघांना पुन्हा सूर्यबिंबाकडे पाहायला सांगितले. त्या सूर्यबिंबात आम्हाला पुन्हा दिव्य तेजाने झळकणाऱ्या सुंदर शिशूचे दर्शन झाले. ती दिव्य बालिका होती. हसत ती पृथ्वीकडे येत होती. तेव्हा आम्हाला पुन्हा जमीन दिसू लागली. श्रीपादांनी त्या दिव्य बालिकेला अलगद हातात घेतले. श्रीपाद 16 वर्षांचे दिसत होते व ती दिव्य बालिका 3 वर्षांची दिसत होती. ती दिव्य बालिका श्रीपादांसारखीच दिसत होती. तिने रेशमी वस्त्र परिधान केले होते व दिव्य आभरणांनी सुशोभित होती. श्रीपादांनी त्या बालिकेसह पुन्हा गोशालेत प्रवेश केला. मी व धर्मगुप्त हे अद्भुत दृश्य पाहून आश्चर्यचकित तर झालोच, पण संभ्रमितही झालो. थोडी भीतीही वाटली. माझ्या मनात शंका आली, ही जादू किंवा हे इंद्रजाल तर नसेल ना. माझा मनोभाव अचूक ओळखून श्रीपाद लगेच घनगंभीर स्वरात म्हणाले, अरे शंकर भट्टा, ही जादूही नाही व इंद्रजाल तर नाहीच नाही. हा माझा स्वभाव आहे. हीच माझी दिव्य प्रकृती आहे. मी संकल्प केल्यास मातीचे सोने होते. माझ्या संकल्पानुसार भावनेप्रमाणे मी ब्रह्मसृष्टी करतो. सृष्टीत अनेक प्रकारची अभिव्यक्ती होत असते. अदृश्य रूपात असलेल्या प्रकृती शक्ती साकार सगुण रूपात व्यक्त होत असतात. मी ब्रह्मस्वरूप आहे, म्हणजे मी ब्रह्माला सृष्टी निर्माण करण्याची प्रेरणा देतो. निर्माण झालेले सर्व जीव सृष्टी काही काळ तसेच राहू देतो. हा स्थितिकाळ सांभाळण्याचे काम विष्णू स्वरूपाचे, म्हणजे विष्णूला तशी प्रेरणा देणारा महाविष्णू मीच. सरस्वती वेगळी व महासरस्वती वेगळी. सृष्टी संबंधात सरस्वती ज्ञानस्वरूप आहे. महासरस्वती त्या सरस्वती शक्ती व प्रेरणा देणारे अनघा स्वरूप आहे. सृष्टीतील स्थितिकारक वस्तू समृद्धी ही लक्ष्मी रूप आहे. पण महालक्ष्मी ही त्या लक्ष्मीला प्रेरणा व शक्ती देणारे अनघा स्वरूप आहे.
सृष्टीचे शक्ती स्वरूप म्हणजे काली रूप महाकाली ही त्या कालीचे शक्ती व प्रेरणा देणारे अनघा स्वरूप आहे. अनघा लक्ष्मी स्वरूप. अनघा लक्ष्मी समवेत अनघ स्वामी हे माझे दत्त स्वरूप आहे. महासरस्वती, महालक्ष्मी व महाकाली स्वरूप यांचा समन्वय झाल्यास त्या तिन्हीपेक्षा भिन्न असे एक दिव्य मातृस्वरूप अनघा लक्ष्मी म्हणून प्रकट होत असते. एक रूप झालेल्या महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली या तिघींचा आधार व त्यांच्या अतीत असलेली दिव्य शक्ती म्हणजेच अनघा लक्ष्मी होय. माझे अनघ स्वामी रूप हे तू ओळख. अनघा शक्ती वामभागात असलेले माझे शक्तिरूप आहे हे तू ओळख. त्रेतायुगात झालेल्या सावित्रू काठक चयनाचे फलरूप म्हणजे माझे दिव्य भव्य स्वरूप होय. अर्धनारीश्वर तत्वाधारे महावैष्णव मायेचे यती स्वरूप श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपात पिठिकापुरात अवतरले आहेत. तू पाहत असलेले हे स्वरूप खऱ्या स्थितीत महालक्ष्मी महाविष्णू स्वरूप आहे हे तू समजून घे. श्री पद्मावती महालक्ष्मी स्वरूपात दिसत असली तरी तिच्यातच महासरस्वती चैतन्य, महालक्ष्मी चैतन्य व महाकाली चैतन्य सामावलेले असते. शक्ती मात्र त्रिशक्ती रूप असून या त्रिशक्तीच्या अतीत असलेले व आधार असलेले पराशक्तीचे स्वरूप तू समजून घे. श्री व्यंकटेश्वर रूप हे बृहदाकार ब्रह्माला, विराट स्वरूपातल्या महाविष्णूला, प्रलयकाल रुद्र महाकालाला आपल्या दिव्य चैतन्यात सहज धारण करून त्याचे आधार व त्याच्या अतीत असलेले परब्रह्म स्वरूप आहे हे तू समजून घे. श्रीपाद श्रीवल्लभ महावैष्णव माया रूपात, श्री पद्मावती व्यंकटेश्वर अर्धनारीश्वर रूपात आहेत हे तू ओळख. त्यावर मी म्हटले, गुरु सार्वभौम तुमचा जय जयकार असो. तुम्ही स्वतःला कधी पद्मावती व्यंकटेश्वर म्हणवता, कधी अनघा लक्ष्मी समवेत अनघ स्वामी म्हणवता. मी अत्यंत मंद बुद्धीचा आहे. मला या तुमच्या तत्वाचा लवलेशही कळत नाही. माझ्यावर प्रसन्न होऊन याचा उलगडा करा व माझा उद्धार करा. श्रीपादच व्यंकटेश्वर. त्यावर श्रीपाद म्हणाले, बाळांनो, माझ्या अनंत कला आहेत. माझे दिव्य तत्व अनेक प्रकारे व्यक्त होणाऱ्या स्वभावाचे आहे. महालक्ष्मी पद्मावती मूलतः एकच तत्व असून तिचे प्रभुतत्व महाविष्णू रूप माझ्यातल्या प्रभुतत्वातूनच प्रकट होते. तिने पद्मावती तत्व स्वीकारल्यास मी माझ्यातून व्यंकटेश्वर प्रभुतत्व प्रकट करतो. सगुण साकार तत्व प्रकट झाल्यानंतर त्याला त्याच प्रकारे लोकचार, लोकव्यवहार मर्यादा पाळाव्या लागतात. माझी दिव्य सहोदरी महाशक्ती कृष्ण अवतार समयी योगमाया रूप धारण करून अंतरिक्षात गेली होती. महातपसंपन्न योग्यांनी, महर्षींनी व वैश्यमुनींनी आपल्या घोर तपस्येने तिला वासवी कन्यका रूपात प्रकट केले. काही विशेष कारणाने मला या पिठिकापुरात अवतार घ्यावा लागला. आता पुढे काय काय घडेल ते प्रत्यक्षच बघ. माझे अवतार तत्व या दिव्य विरोधाभरित लीला विशेषातून तुम्हाला कळतीलच. बेटा शंकर बेटा, चरित्रामृत जसेच्या तसे लिही. ते भविष्यातील पुढच्या पिढीच्या लोकांना स्फूर्तिदायक ठरेल. अनेक संशय मिटतील. नवीन शक्ती, भक्ती व उत्साह आस्तिकच नव्हे तर नास्तिक लोकातही जागृती होईल. आम्ही दोघेही दिग्मूढ होऊन पाहत असतानाच श्रीपाद श्रीवल्लभांनी दिव्य तेजोमय रूप धारण केले व श्री पद्मावती श्री व्यंकटेश्वर रूपात प्रकट झाले. शिशी रूपातील ते दिव्य रूप बघता बघता 19 वर्षांच्या तेजोमय अशा नवयुवती श्री वासवी कन्यकामध्ये रूपांतरित झाले. आमच्या समोरच गोशाला रूप अदृश्य होऊन दिव्य झळकणारे तेजपुंज चित्र वेगात सम्मिलित होऊन दिव्य भव्य दर्शन झाले. आमच्या दृष्टीसमोरचे ते दैदिप्य दर्शन सर्व दासदासी सेवक परिवार प्रकट झाले. राजदंपतींना कुसुमश्रेष्ठी रूपात आम्ही ओळखले. आदल्या दिवशी आम्ही पाहिलेले विरूपाक्ष शेतकऱ्याचे युवराज वेशभूषेत दर्शन झाले. त्यांनी मला विचारले, अहो भिकेत वीर भीक म्हणजे काय हो? मला माहीत नसल्याचे मी सांगितले.
श्री व्यंकटेश्वर रूपातल्या महाप्रभूंनी सांगितले, बेटा शंकरभट्टा पाहिलेस ना, सगुण साकारातल्या मर्यादा संप्रदाय बघितल्या, यथातथा त्या नक्की पाळाव्यात. क्रमशः हे तुला सर्व अवगत होईल. मोठा कडकडाट होऊन श्री वासवी कन्यकेचे अवतरण झाले. प्रलय होतो की काय अशी भीती वाटली, पण तितक्यातच प्रकृती शक्ती शांत होऊन श्री वासवी रूपातून श्री वासवी देवी व श्री नगरेश्वरांचा आविर्भाव झाला. नंतर वैश्यमुनी अवतरले. जोडप्यांच्या रूपात वैश्य दंपती अवतरले. ते श्री वासवी कन्यकेचे निवासस्थान असलेले बृहदशिला नगरात राजवाडा बघत असल्याचे जाणवले. श्री व्यंकटेश्वर प्रभू म्हणाले, बेटा शंकरभट्टा, तुला दिसणारे वैश्य जोडपे हे अग्नी प्रवेश केलेले व मुनी 101 गोत्राचे वैश्यमुनी आहेत. तितक्या श्री कुसुम श्रेष्ठी म्हणाले, अहो महागुरु भास्कराचार्य आले नाही का? या 102 गोत्रांचे महर्षी लाभात पण आले नाहीत का? प्रभूंनी त्या दोघांना गरुडाद्वारे निरोप दिला नाही का? श्रीनिवास प्रभू म्हणाले, पितृप्रभो भास्कराचार्य पूर्व काळातले लाभात महर्षीच. सध्या ते माझे श्रीपाद श्रीवल्लभ अवताराचे आजोबा म्हणून पिठिकापुरात आहेत. बापनार्य व राजमांबा देवी तिथूनच योग दृष्टीने तेथील लीला पाहत आहेत. तितक्यातच दिव्य तेजोरूपात विमानातून सूक्ष्मधारी अखंड लक्ष्मी सौभाग्यवती सुमती महाराणी, ब्रह्मश्री अपलराज शर्मा, अखंड लक्ष्मी सौभाग्यवती व्यंकट सुबामांबा, महर्षी व्यंकटप्पया श्रेष्ठी उतरून आत आले. त्यांचा स्वागत सत्कार झाला. आज श्री वासवी कन्यकाचा वाढदिवस असल्यामुळे अखंड लक्ष्मी सौभाग्यवती सुमती महाराणी, अखंड लक्ष्मी सौभाग्यवती कुसुमांबा, अखंड लक्ष्मी सौभाग्यवती व्यंकट सुबमांबा वगैरे पुण्य स्त्रियांनी श्री वासवी देवीला अभ्यंग स्नान घालून सर्व दिव्य आभूषणांनी अलंकृत केले. श्री नगरेश्वर महाप्रभू विराजमान होते. त्यांना पण अभ्यंग स्नान घातले गेले. श्रीनिवास प्रभू म्हणाले, वैश्यमुनींनो, अष्टादश नगर स्वामींनो, अग्निकुंड दाम्पत्ती, आजचा दिवस अति सुदिवस आहे. हे मुहूर्त अतिदिव्य आहे. आज श्री वासवी देवीचे आणि श्री नगरेश्वर महाप्रभूंचे साक्षी गंध करण्याचे ठरवले. त्यात तुमचा सल्ला स्वीकारार्थ आहे. कुलाचाराप्रमाणे होणारे विधिविधान चर्चा मी तुमच्याशी करू इच्छितो. श्री वासवी कन्यका पार्वती रूपात असताना रावण शंकराकडे आत्मलिंग मागण्यासाठी कैलास पर्वतावर पोहोचला. भोळ्या शंकरांनी त्यांच्या भक्ती आवेशाने प्रसन्न होऊन वरदान दिले. या अयोग्य मागणीवर अंबिकेने कालिका रूप धारण केले. आत्मलिंग दैवयोगाने गोकर्णात भूस्थापित झाले. ज्या रावणासुराच्या अंशाने कलियुगात वासवीची मागणी केली तो अंश विष्णुवर्धनच होता. 102 गोत्राचे जोडप्यांनी अग्निप्रवेश केला हा विषय पण तुम्ही जाणता. श्री भास्कराचार्यांनी गौर बालिका बालनगरांना सुसज्ज केले. श्री वासवी कन्यकासह गौर बालिका व बालनगरांचे साक्षीगंध ठरणार होते. श्री नगरेश्वराला गोत्र आई वडील वगैरे काही नाही, कारण तो स्वयंभू आहे. आपली कन्यका मनाने वाचेने कर्माने त्यालाच पतिरूपात स्वीकारू इच्छिते. श्री नगरेश्वर पण आपल्या कन्यकेला स्वीकारण्यास उत्सुक आहेत. कन्यादानात कुल गोत्र गुण गणांविषयी विचारपूर्वक निर्णय घ्यावा. आपल्या कुळाचाराप्रमाणे आतेभावाशी विवाह सुद्धा उचित आहे. तुमच्या निर्णयावर मी बद्ध आहे. कपट नाटक सूत्रधारी श्रीनिवासाची वाणी ऐकून सगळे थक्क झाले. गौर बालिका बालनगराशी विवाह करावा का? कुलगोत्र वगैरे नसणाऱ्या शंकर भगवानाशी तिचा विवाह करावा की नाही? कन्यका पण श्री नगरेश्वराशी विवाह करू इच्छिते. अशा संकट परिस्थितीतून बुद्धिमान गणपतीच्या मदतीशिवाय उपाय नाही असे वैश्य प्रमुखांना वाटले. कुठल्याही कार्यक्रमात गणपतीचा आशीर्वाद मान्यता हवी हे मुख्य ते त्यांना जाणवले. त्यांची विनम्र प्रार्थना ऐकून गणेश म्हणाले, श्रीनिवासा, वासवी साक्षात माझी माता पार्वतीच आहे. म्हणून श्रीनिवासाचे नगरेश्वराशी विवाह करण्यात
म्हणून श्री वासवीचे नगरेश्वराशी विवाह करण्यात काहीच चूक नाही. त्यावर श्रीनिवास म्हणाले, बेटा गणेशा, तू लहान आहेस. धर्म व धर्म सूक्ष्म पारखावे. तू गणाध्यक्ष ना, 33 कोटी देवतांचा अग्रज, प्रवृत्ती निवृत्ती गणांचा अधिपती. म्हणून तुझ्या आज्ञेशिवाय कुठलेही लग्न धर्मसंमत नाही. पार्वती विवाहावेळी तुझा जन्म झाला नव्हता, तेव्हा पार्वती विवाह धर्मसंमत होत नाही ना. वैश्यप्रमुख सर्वच जण चकित झाले. श्री वासवी विवाह विषय सोडा, पण पार्वती विवाहच मान्य नाही असे श्रीनिवास प्रभूंचे सांगणे ऐकून काही कळेनासे झाले. त्यावर गणपती म्हणाले, नटखटी मामा, तुझा कपटीपणा मी ओळखतो. माझ्या आईबाबांचा विवाह न व्हावा असा तुझा संकल्प वाटतो. वरपक्षाने भक्कम दक्षिणा, विशेष अन्नदान, वैभव थाटात खर्च करावा लागतो. माझे वडील निर्धन म्हणून तुम्ही उपहास करता ना. तुमचे म्हणणे मला मान्य नाही. प्रत्येक माणसाला कुंडलिनी शक्ती असते ना. मूलाधार चक्रात असणारा मीच आहे. म्हणून शंकर भगवानांनी मला पार्वती परमेश्वर विवाहाच्या वेळी आव्हानित केले होते. माझ्या सहमतीनेच तो विवाह झाला होता. त्यामुळे हा विवाह सर्वमान्य आहे. माझे अवतरण भौतिक जगात झालेले नव्हते, पण समस्त योगी तत्व समस्त योनीतला मूलाधार निवास माझा आहे. पूर्वजन्मात लाभाद महर्षी माझा पुत्र झाला. त्याचे गोत्र 102 गोत्रातलेच ना. गणपती कुळाचे धनगुप्त धनलक्ष्मी दंपती अग्निकुंड प्रवेशाने त्यांचा वंश निर्वंश झाला ना. म्हणूनच मी पुत्र रूपात लाभाद महर्षींना आव्हानित केले. म्हणूनच आमचे गोत्र लाभादी पडले. म्हणून माझ्या आईवडिलांचे परमशिवांचे पण गोत्र लाभादीच. हे लाभादी गोत्र 102 गोत्रातलेच ना. म्हणून नगरेश्वर पण आर्य वैश्य होते. तू वासवी मातेचा सहोदर म्हणतोस. सध्या लाभाद महर्षी बापना रूपात अवतरली आहेत. तू तुझ्या आजोबांची परवानगी घेऊन नगरेश्वराचा जन्म लाभादी गोत्रात झाला असल्याचे मानू शकतोस काय? त्यांना हे विचार, तेव्हा ते आतेभाऊ वंदन पण मान्य करू शकतो. प्रभात गोत्रात जन्मलेल्या कुसुमश्रेष्ठींचे लाभादी गोत्रात जन्मणाऱ्यांशी नातेसंबंध आहेत. हे त्यांचे मामा होतात. तू अशी अडचण काढशील तर ह्या दूरदृष्टीनेच मी सांगतो आहे. अग्निकुंडात धनलक्ष्मी धनगुप्तांना प्रवेश करू देऊन त्यांचे वंश निर्वंश केलेस. मी नगरेश्वराला ते गोत्र प्रदान करू शकतो. आजपासून अजून एक वरदान देतो. लक्ष्मीपती म्हणून लक्ष्मी प्रसन्नतेसाठी तुझी पूजा केली जाईल. आजपासून शिव आराधना करणाऱ्यास, ईश्वर अभिषेक करणाऱ्यास निरंतर अकुंठित लक्ष्मी कटाक्ष प्राप्त होईल. ऐश्वर्य ईश्वरादिच्छेत अशी म्हण दिगंत व्याप्त होईल. शनिप्रदोष वेळी शिव आराधना करणाऱ्यास इहपर सुख मिळो. श्रीनिवास यांनी वैश्य प्रमुखांचा सल्ला घेतला. सर्वांनी मुक्तकंठाने गणपतीच्या वाणीलाच मान्य करण्याचे ठरवले. प्रभात महर्षींच्या कुळात जन्मलेल्या नगरेश्वरांचा विवाह संपन्न करण्याचे ठरवून साक्षीगंध महोत्सव संपन्न झाला. रात्री पण मेजवानीची व्यवस्था झाली. नृत्य गायन अप्सरांगण नृत्य समूहांनी वातावरण फार उत्साहित झाले. श्री वासवी माता म्हणाल्या, 102 गोत्रांचा हिशोब नक्की 102 गोत्रच. लाभादी महर्षींचे गोत्र नाही असे तुम्ही समजणे चुकीचे ठरेल. 102 गोत्र निर्वंश होण्याचे प्रधान कारण ते गोत्र श्री नगरेश्वर महाप्रभूस प्राप्त व्हावे म्हणून माझा जन्म. प्रभात गोत्रामध्ये श्री नगरेश्वर महादेवांचे लाभादी गोत्र मानले जाओ. सर्व वैश्य सदा लाभादी महर्षींना स्मरण करो. तसे श्री नगरेश्वर महाप्रभूंची सेवा करो. मी कन्यकारूपात असूनही अणुअणूत माझ्या स्वामींचे अस्तित्व जाणावे. श्री नगरेश्वरात मी प्रत्याणुरूपात आहे हे जाणावे. माझी आराधना करून नगरेश्वर आराधना न केल्यास किंवा त्यांची आराधना करून माझी न केल्यास फल मिळणार नाही हे लक्षात घ्यावे. माझे कन्यकारूप 18 वर्षांचे, मात्र त्याआधी मी परमेश्वरीच.
त्यानंतर सुद्धा परमेश्वरीच. मला तुम्ही कन्यका मानल्यास मी तुम्हाला कन्यका रूपानेच अनुभूती देईन. परमेश्वरी भावनेने भजल्यास मी मंगलरूपिणी रूपात दर्शन देईन. तिरुपतीतल्या मूर्तीला बालत्रिपुर सुंदरी बालाजी ईश्वर रूपात आराधना. तिरुमलातल्या मूर्तीची पूजा बालत्रिपुर सुंदरी रूपात होत होती. कालांतराने ईश्वर रूपात व नंतर महाविष्णू रूपात आराधना करू लागले. तिरुमलाच्या मूर्तीत बालत्रिपुर सुंदरी मीच, ईश्वर रूपातील श्री नगरेश्वर महाप्रभूच, महाविष्णू रूपातील माझे सहोदर दत्तप्रभूच. ह्या अभिन्नत्व लौकिकापेक्षा चैतन्य रूपच समजावे. त्यावर श्रीनिवास प्रभू म्हणाले, सहोदरी, मी पीठिकापुरात श्रीपाद श्रीवल्लभ रूपात आहे. माझ्या संस्थानात माझी बहीण होऊन तू राहावे. तेव्हा अंबिका म्हणाली, भाऊ मला मान्य आहे. त्याआधी तू व्यंकटेश्वर रूपात बृहशिला नगरीत कन्यका परमेश्वरी महासंस्थान परिसरात यावे. कपट नाटक सूत्रधारी मंद हास्य करीत राहिले. अशा प्रकारे दिव्य वैभवाने श्री वासवी जयंती साजरी झाली. दुसऱ्या दिवशी पुन्हा स्थान साधारण गोशालेसारखे दिसत होते. आम्ही सकाळी सर्व आटोपून कुरवपूरकडे प्रवास करू लागलो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 28 संपूर्ण.